हॅलो वैष्णवी, आवाज येतोय माझा? हॅलो, येस सर येतोय. एक मिनिट. मला तुमचा आवाज कमी येतो नाही. हॅलो हाँ सर. येस हॅलो. येस सर. हा, आता येतोय व्यवस्थित. एक मिनिट मॅडम, बोला बोला. हॅलो. चालू करूया. काल कुठं आलेलं आपलं? येस सर. काल कुठं आलेलं? एक्झाम्पल सॉल्व करत होतो सर आपण. म्हणजे थेअरी झालेली बरोबर ना? काय Yes, एक्झाम्पल झालं एखादं? दोन एक्झाम्पल झाले सर. दोन झाले का एक्झाम्पल होमोजिनियसचे? येस सर. हो सर. ओके ओके. होमोजिनियस. पहिलं एक्झाम्पल वाचा बरं, काय होतं? एक्झाम्पल वाचा. फर्स्ट एक्झाम्पल काय होतं? 3x minus y is equal to 0. हा, X plus y plus z is equal to 0. 5x plus y plus 3z is equal to 0. तीन इक्वेशन होते ना? हो सर. पुढचे काय? सॉल्व 2x plus y plus 3z equal to 0 minus x plus 3y minus x plus 3y minus 5z equal to 0. Three x plus 4y plus 2z equal to 0. 2x plus 2y plus 2z 2x plus 2y plus 2z equal to 0. इक्वेशन आहे टोटल. आपलं नेहमीच्या पद्धतीने काय येणार सांगा? लेट हा minus x plus 3y minus 5z is equal. पहिल्यांदा मायनस एक्स लिहिता. ठीक आहे, चालेल. लेट minus x plus 3y minus 5z equal to 0. 3x plus 4y plus 2z equal to 0. 2x plus 2y plus 2z equal to 0. BG1 होमोजिनियस. आता इक्वल टू 0 आहेत म्हणजे कसले इक्वेशन झाले? होमोजिनियस लिनियर इक्वेशन. ठीक आहे. इट्स मॅट्रिक्स फॉर्म. काय असतो याचा मॅट्रिक्स फॉर्म रे? Ax is equal to 0. Ax equal to 0. Ax equal to 0. That is
काय येणार सांगा. -1 -1 3 -5 0 पुढं 2 1 3 y 0 3 4 आवाज येतोय ना माझा. येस सर. येस सर येतो. हा 3 4 2 0 आणि शेवटी काय येणार 2 2 2 2 0. काय करणार पहिली स्टेप सांगा. -1च्या खालचे सर्व एलिमेंट 0. मग फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट मध्ये हे काय घेणार तुम्ही. ऑपरेशन काय घेणार. R2 changes to R2 plus 2 R1. or 2 changes to R2 plus 2 R1. निगेटिव्ह असलं तरी चालतं बसला. काय फरक पडत नाही. इकेलॉन फॉर्म मध्ये नॉन म्हणजे एखादा एलिमेंट 1 नसला तरी तुम्ही करू शकता ना. हे आपल्या फायद्यासाठी आहे. आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी. नॉर्मल फॉर्मची रिक्वायरमेंट काय आहे. नॉर्मल फॉर्म काय सांगतो तुम्हाला की फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट 1 असला पाहिजे. बरोबर आहे का. हॅलो. हा आपल्याला इकेलॉन मध्ये कन्वर्ट करायचा आहे ना. त्यामुळे काय फरक पडत नाही. हा हा R2 plus 2 R1 झालं. पुढं R3 changes to R3 plus 3 R1. पुढं R4 changes to R4 plus 2 R1. काय अडचणीचं. नो चेंज कशामध्ये येणार. First row. फर्स्ट रो. मग 2 plus 2 into -1 2 minus 2 0. पुढं 1 plus 6 किती आहे ना 7. -7. 3 minus 10 -7. -7 येते. पुढं Y. y 3
आणि इकडे झिरोच आहे. पुढं 3 - 3 0 0 4 + 9 13 -13 -13 हा पुढं 2 - 2 0 2 + 9 11 येते ना. 11 हा. पुढं 2 - 10 किती आलं? -8. -8 3 × 3 9 to 11 ठीक आहे. 8 येत आहे सर ते. 8 येते. -18 सर 11 च्या जागी 11 सुद्धा 8 येते. हा 2 + सॉरी 3 × 2 करायचं राहिलं. 6 केलं. 8 येते 8. पुढं इकडं 0 येईल शेवटी. 8 आणि -8 येते. आता काय करणार? एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन न 0 करा किंवा मग सिम्प्लिफाय करण्यासाठी R2 ला 7 न डिवाइड करा, R3 ला 13 न करा आणि R4 ला 8 न करा. काय करताय सांगा? करताय डिवाइड? डिवाइड हा सर. R2 divided by 7 R3 divided by 13 R4 divided by 8. नेक्स्ट सांगा की आता काय येईल? -1 3 -5 इथं 1 -1 1 -1 बरोबर का? आणि इथं 1 -1 आता सांगा मग पुढची स्टेप. R3 - R2
पुढं R4 minus R2. करा मग कॅल्क्युलेशन. काय येणार? -1, 3 minus 5. -1 3 -5 1 -1 y 0 -1 -1 0 येईल. -1 + 1 काय येणार? 0. पुढं 1 -1 0 -1 + 1 0. 0. ठीक आहे. किती आली रँक? 2. 2. हिअर रँक ऑफ ए इक्वल टू, हा इकॅलॉन फॉर्म झाला का? इकडे बघा, हे डायगोनल इलेमेंट आहेत तुमचे. सॉरी, येईल ना डायगोनल? बरोबर का? येस सर. येस सर. खालचे सगळे 0 झालेले आहेत. कळतंय का? त्या ठिकाणी थांबायचं. मग आता रँक ऑफ ए, हिअर रँक ऑफ ए इक्वल टू काय आहे? रँक किती आहे? 2. नंबर ऑफ नॉन झिरो रोज. अँड n इक्वल टू, n किती आहे? 4. 3 ना. 4 कसं काय? त्याच्यामधले इलेमेंट X, x Y, y z किती आहे? 3च आहेत ना x मध्ये. ते इलेमेंट येतात. म्हणजे दॅट इज n काय येणार? लेस दॅन r झालं. n लेस दॅन r म्हणजे सिस्टीम हॅव non-trivial काय? solution. System have non-trivial solution. Non-trivial. Trivial solution म्हणजे काय? Infinite many solution. Trivial. X plus y plus z is equal to 0. सगळे इलेमेंट 0 असतात. हा. दॅट इज, आणि नॉन ट्रिव्हियलचा अर्थ काय होतो? इनफायनाइट मेनी सोल्युशन. ठीक आहे. finite many solution. ट्रिव्हियल म्हणजे 0 सोल्युशन आणि नॉन ट्रिव्हियल म्हणजे इनफायनाइट मेनी सोल्युशन. लक्षात राहील? हो सर. हॅलो. येस सर. इनफायनाइट मेनी सोल्युशनला काय काढतो आपण? नंबर ऑफ पॅरामीटर. काय आहेत पॅरामीटर इथं? n minus r. 3 minus 2. 1. पॅरामीटर किती आले? 1 आले. मग इक्वेशन काय काय येणार इथं? -x plus 3y minus 5z equal to 0. x minus, sorry, Y minus y minus z Z. equal to 0. आता काय करायला लागेल सांगा बरं?
त्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणा. पुट किंवा टेक काय करताय? पुट झेड इक्वल टू टी. एखाद्यानं y इक्वल टू टी घेतलं तरी काही अडचण नाही, लक्षात घ्या. पुट झेड इक्वल टू टी इन इक्वेशन 2 काय येईल सांगा? y equal to t. y equal to t. y minus t equal to 0, y equal to t. आणि पुट y equal to t, comma z equal to t in equation 1 काय ना? minus x plus 3t 3t minus minus 5t 5t. equal to 0. म्हणजे minus x minus 2t equal to 0. x equal to minus 2t बरोबर का? Yes, sir. Yes, sir. x equal to minus 2t. Hence x equal to minus 2t, y equal to t, z equal to t. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. काय अडचण आहे याच्यात? No, sir. हॅलो बाळा, Yes, sir. झालं का? हो, sir. झालं का? हो sir. ठीक आहे. Solve x plus y plus 2z equal to 0, x plus 2y plus 3z equal to 0, x plus 3y plus 4z equal to 0, थ्री एक्स plus 4y plus 7z equal to 0.
काल तुम्हाला जे फॉर्म पाठवलेला, हॅलो, हा Yes, सर sir. कोणी भरलेलं नाही त्यांनी भरून घ्या. ते 10 तारखेच्या फॉर्म सबमिट करायचं आहे. तुम्हाला ते फॉर्म भरायला लावलेलं नाहीये बाळानं, फक्त ते गुगल फॉर्म मी स्वतः तयार करून पाठवलेला आहे की ह्याच्यासाठी तुमच्याकडून चुका होऊ नयेत म्हणून. तो फॅकल्टी कडून भरून घेणार आहे फॉर्म. फक्त तुम्ही डिटेल्स व्यवस्थित टाका. कळतंय का? येस हॅलो सर. सर, ते ऍडमिटेड कॅटेगरी म्हणजे काय हो सर? तुमचं जे ऍडमिशन लेटर आहे का नाही, हा ऍडमिशन लेटर हा कुठलं शिक्का मारून दिलेलं हा तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर शिक्का मारून एक लेटर दिलेलं आहे, हा सर. एक्नॉलेजमेंट रिसिप्ट, बरोबर आहे का? पावती आणि एक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिलेलं, त्याच्यावर कॅटेगरी फॉर ऍडमिशन असं लिहिलेलं आहे. हा काय लिहिलेलं आहे? कॅटेगरी ऑफ ऍडमिशन. कॅटेगरी फॉर ऍडमिशन. म्हणजे ते कोणासाठी असतंय? काही जणांचे कसं ह्याच्या वेळी नॉन क्रिमिनल राहिलेला आहे म्हणून ओबीसी मधून झालेलं नसतंय वगैरे, त्यांच्यासाठी. ज्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत त्यांची जी कॅटेगरी आहे तीच ऍडमिशन फॉर कॅटेगरी आहे ना. ज्यांचा अगेन्स्ट कॅटेगरी झालेला आहे, ओपन मधून झालेला आहे, कॅटेगरी फॉर ऍडमिशन चेक करायचं. तिथं जर जे लिहिलेलं आहे, ओपन असेल ओपन, एसटी असेल एसटी, एसटी असेल एसटी, ओबीसी असेल ओबीसी. क्लिअर? सर त्यात दुरुस्ती करायची असेल तर कसं करायचं? दुरुस्ती म्हणजे म्हणजे सर आता फॉर्म सबमिट केलाय, हम्म. तर सर ती कॅटेगरी एकदा चेक करायची राहिली होती, हम्म. ती जर चेंज असेल तर चेंज करता येते का? अरे तुम्ही जी काय तुम्हाला हे करायचं आहे ते मला ह्याच्यावर टाका, त्याच्यावर टेलिग्रामवर. सर ते इकॉनॉमिकल विकर सेक्शन फक्त ओपन कास्टच्यानेच टाकायचं का? ज्यांच्याकडं इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट आहे अशा लोकांनी फक्त येस म्हणायचं, बाकीच्यांनी नो म्हणायचं. सर्टिफिकेट नाही होता HSC आणि SSC, त्याचा नंबर कुठला टाकायचा? काल मी मेसेज टाकलेलं बघा. मार्कशीट वर तर काय चालतोय. सांगितलं? मार्कशीटवर गुणपत्रिका क्रमांक लिहिलेला आहे बघा. हा सिरियल नंबर ऑफ स्टेटमेंट. हा हा ऍक्च्युली ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं. 10वीचे मार्क विचारलेले आहेत, 10वी रिलेटेड आहे. त्यात ती काय झालंय, त्या जो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन, त्या फॉर्म मध्ये त्यांनी सर्टिफिकेट नंबर मेन्शन केलेला आहे. त्यामुळे ते ज्यांनी फॉर्म तयार केला त्यांनी ऍज इट इज युनिव्हर्सिटीनं जसं मागितलं तसं टाकलं. ऍक्च्युली तिथं अपेक्षित आहे सिरियल नंबर ऑफ स्टेटमेंट, म्हणजे तुमचा गुणपत्रिका क्रमांक अपेक्षित आहे तिथं. कळतंय का? हा हा त्याच्यामुळं तर आता 1:30 वाजता एक फॉर्म आलाय, तो कशाचा आहे? कसला 1:30 वाजता फॉर्म आला? कधी 1:30 वाजता फॉर्म दिलाय? तर आता मग शिकायला काहीतरी हॅकिंग संदर्भात इन्फोसिसचं काहीतरी आहे. सर ते काय इन्फोसिस कंपनीज काय? मी नाही टाकलेला, कोणी टाकलंय कोणी? C++च्या जावाचा ह्याचा त्या कोर्स ह्याच्यासाठी आहे हो. मग ते त्या फॉर्म मध्ये जाऊन तुम्ही चेक करा, कारण मी टाकलेला का नाही फॉर्म. कधी टाकलेला आहे? काय लिहिलेलं आहे? 1+ हॅक विथ इन्फी. BE BTech MTech स्टुडंट ग्रॅज्युएटिंग इन. बर, अरे ते त्यांनी कॉम्पिटिशन आहे ते. सर ते ओपन सोर्स कॉम्पिटिशन आहे, जशी गुगलची असते तशी इन्फोसिसने घेतलेली आहे. त्याच्यात आपण पार्टिसिपेट करायचा असतो. जर आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला तिथं इंटर्नशिप करायचा पण चान्स मिळू शकतो, किंवा तिथं आपल्याला प्री प्लेसमेंट ऑफर्स पण लागू शकतात. प्री प्लेसमेंट ऑफरच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर आपण एक साधारण ह्याच वर्षी KIT ला एक विद्यार्थी होती, ॲडोबीची इंटर्नशिप मिळालेली तिला. तर ॲडोबीनं तिला इंटर्नशिप मध्ये
परफॉर्मन्स दाखवल्यामुळे त्यांनी जवळजवळ 42 लाखाचं पॅकेज दिलेलं. लक्षात येते का? हा सर. मग त्या पद्धतीनं तुम्ही जर इथं परफॉर्मन्स, आता हे इन्फोसिसचे आहे ना आय थिंक, कुठले? हा सर, ते इन्फोसिस कंपनीनं ते हे हा. केलेले. आता गुगलची तुमचं पण बघा असते की सर सेम. हा तुमचे ह्याला तुमचं ग्रॅज्युएशन साधारण 2025 ला कम्प्लीट होईल ना, बरोबर? 2025 ला. हा सर, 24-25 इयरला असते. 24-25 म्हणजे तुम्ही एलिजिबल आहे त्याला. तुम्ही त्याला रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यांनी जे टास्क दिलेले आहेत ते टास्क वेळोवेळी कम्प्लीट करा. तुमच्या नॉलेज मध्ये भर पाडा. जर तुमचा परफॉर्मन्स त्यांना चांगला वाटला तर डेफिनेटली ते तुम्हाला ऑफर करू शकतात. लक्षात येते? येस. हा. आणि एक एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कुठल्याही म्हणजे कुठल्याही ह्याला आपण जर पार्टिसिपेंट होत असू, मी हे जनरल मध्ये बोलतोय बरं का, त्याच्यामध्ये असं काय नाही. जनरल काय सांगतोय की आपण जर एखाद्या गोष्टीला कॉलेजला रिप्रेझेंट करत असू तर आपलं नेचर हे सबमिसिव्ह ठेवायचं कधीही. लक्षात ठेवा. हा, आपण कधीही केलो अग्रेसिव्ह कधीच होत नाही. अग्रेसिव्हचा अर्थ म्हणजे मग ते आरोग्यांची मध्ये कधी कधी हे केलं जातं. जिथं अग्रेसिव्ह व्हायचंय तिथं अग्रेसिव्हपणा दाखवा. पण तुम्ही ज्यावेळी अशा ठिकाणी तुम्हाला काही टास्क दिला जातो किंवा काय दिला जातं ते पोलाइटली ऍक्सेप्ट करा. त्यांच्या पद्धतीने हे करा. एखाद्याचा कॉल आला त्याला पोलाइटली बोला. लक्षात येते का? हा, Yes, हॅलो. sir. हा, मी तुम्हाला बाहेर एखाद्या कंपनीमध्ये आपण कॉलेजला रिप्रेझेंट करतोय म्हटल्यानंतर आपण त्या पद्धतीनं बिहेवियर ठेवायचं एवढं सांगितलं. फक्त सगळ्यांचं चांगलंच असतंय. फक्त कसं होतं कधी कधी आपण आपल्या तालात असतो, काही गोष्टी वेगळ्याच घडून जातात किंवा मेलला काहीतरी विचित्र. आता पहिली गोष्ट तुम्ही मेल आणि मेल इटिकेट वापरायचे कसे, मेल कसा लिहायचा हे शिका. तुम्हाला सर शिकवतात CS कळतंय का? हा, तरी पण गुगलवर सर्च मारलं तर हजारो प्रकारचे मेल कसा लिहायचा असतो, काय करायचं असतंय, किंवा एखाद्याचा आलेला मेलला कसा रिप्लाय करायचा. ते शिका थोडंफार. म्हणजे तुम्हाला आता त्यांनी तुम्हाला चांगला चान्स दिलेला आहे इन्फोसिसचा. तुम्ही करा, सगळ्यांनी करा अप्लाय, काय अडचण नाही. हा, ठीक आहे. आपण वळूया इकडं. हा प्रॉब्लेम करा सॉल्व, मग जमेल का? हॅलो, जमेल का? येस. Yes, sir. करा करा.
5x इक्वल टू 0 आला बघा. रोल नंबर 21. $48, $49. $55. $57. $59. Sir, present. रोल नंबर 6 is present. परत एकदा सांगा. Sir, roll number 6 present.
रोल नंबर 6 का? मी ऍबसेंट प्रेझेंट नंबर घेतो रे. हे ऍबसेंट नंबर सांगितले फक्त तुम्हाला. ठीक आहे, असू द्या, चला. किती आली रँक? 2. 2 आली. येस सर. Yes, sir. ठीक आहे. रँक 2 आली. सगळ्यांचीच आलेली आहे का? Yes, sir. Yes, sir. म्हणजे सिस्टीम हॅव काय? Non-trivial solution. Not trivial नॉन solution. ट्रिवियल सोल्युशन. म्हणजे झेड इक्वल टू टी कन्सिडर करा. झेड इक्वल टू टी कन्सिडर करा म्हणजे वाय काय येईल? मायनस टी. Minus T. -T. X is आणि equal to Z? minus T. इज इक्वल टू मायनस टी. -T. एक्स इक्वल टू मायनस टी. Minus म्हणजे T. मायनस टी T. टी येईल. ठीक आहे. काय अडचण आहे कोणाला याच्यात? नो सर. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. For what value of lambda चं साइन टाका देतं. For what value of lambda the following system of equations have non-trivial solution. X plus 2y plus 3z equal to 0. Sorry. एक मिनट. X plus 2y plus 3z म्हटलं का मी? इथे इक्वल टू 0 नाही. लॅम्बडा एक्स म्हणा. लॅम्बडा एक्स पुढं 3x plus y 3x plus y plus 2z equal to lambda y आणि 2x
प्लस 3y प्लस z इक्वल टू लॅमडा झेड. त्या टाइप मध्ये काय करणार रे? सर लॅमडा एक्स ला आपण ह्या साईडला घेऊन 0 करू शकतो इक्वल टू हा. 0. लॅमडा एक्स, लॅमडा वाय आणि लॅमडा झेड राईट हँड साइडला, सॉरी लेफ्ट हँड साइडला घ्यायचं. येस सर, येस सर. ओके, घ्या मग. चला लेट अगोदर ऍज इट इज लिहा. लेट बी गिवन, हेच कसं लिहिता येईल? दॅट इज कसं लिहिता येईल? आता हा एक्स मायनस लॅमडा एक्स करावा लागेल ना, म्हणजे दोन्ही मधून एक्स कॉमन निघेल. काय निघेल कॉमन? ब्रॅकेट मध्ये काय राहील तुमच्या? 1 minus lambda. 1 मायनस लॅमडा राहत आहे. ठीक आहे, आणि इकडे 0 येईल. तसंच इथं काय राहील? 1 मायनस लॅमडा वाय, आणि इकडं 1 मायनस लॅमडा झेड येईल. राईट हँड साइडला 0 येईल. हे लक्षात आलं? हॅलो, येस सर. एक मिनिट. मायनस लॅमडा काट. ह्याच्यात काय अडचण? हॅलो, नो सर. तर खाली म्हणायचं इट्स मॅट्रिक फॉर्म इज. हे होमोजिनियस इक्वेशन आहे ते लिहा. बी गिवन होमोजिनियस इक्वेशन एक्स इक्वल टू 0. काय येईल रे सांगा? 1 मायनस लॅमडा, त्यानंतर 2 3 3 X एक्स आणि 0. 0. थ्री 1 मायनस लॅमडा, इथं 2 येते. वाय 0. पुढं 2 1 मायनस लॅमडा
z equal to 0. हे कळतंय? समजते का? येस सर. Yes, sir. होमोजिनियस इक्वेशन दिल्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि त्याच्यानंतर नोट दिलेली, नोट वाचा बरं. इम्पॉर्टंट नोट काहीतरी म्हटलेलं बघा. काय दिलेलं? इम्पॉर्टंट नोट. If system has non-trivial solution, then magnitude of A is equal to 0. डिटर्मिनंट, मॅग्निट्यूड नाही, डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा सिम्बॉल आहे. हा, Yes, sir. मॅग्निट्यूड जर तसाच असतो, पण डिटर्मिनंट यायचा आता ए आहे ना मॅट्रिक्सचा. Yes, sir. हा, खाली म्हणायचं सिन्स इथं नॉन ट्रिवियल दिलेलं आहे ना, सिन्स सिस्टीम हॅव नॉन ट्रिवियल सोल्युशन. सिस्टीमला कसं आहे, नॉन ट्रिवियल सोल्युशन आहे. सोल्युशन hence determinant of A equal to 0. ठीक आहे. मग डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 ए काढा मग तिथं. डिटर्मिनंटचा सिम्बॉल म्हणजे उभ्या लाईन काढायच्या फक्त. मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये फरक दिसला पाहिजे रिजनेबली. ठीक आहे. हे कसं सोडवायचं याचा विचार करा.
Okay, so today my voice is audible. Let me know. Yes, sir. Yes, sir. Yes. So today, now in today's lecture, we will try to cover the maximum MCQ questions on the chapter number 1. Okay. As now the situation is that we are not aware of which type of exam will be there, but what university guides us, that online or offline. So we should be ready for both. Now, on the first topic, we have covered everything. Okay, we have covered this law of parallelogram, then on numericals on it, then the moment of a force, we have taken the numericals on it also. Summation fx, summation fy, all the things, Sir. basic information. सर रेकॉर्डिंग बंद करायचं राहील माझं, करू का? हा, करा की माझं चालू करतो. ओके. माझं